दिलीप कडू, समर्पित शिक्षक नेता। काही माणसं पदांमुळे मोठी होत नाहीत, माणुसकी, चिकाटी आणि संघर्षातूनच त्यांची उंची घडत जाते। शिक्षक चळवळीच्या विस्तीर्ण पटावर दिलीप कडू हे असंच एक ठळक, नाकारणं अशक्य असलेलं नाव आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गौरवपर लेख लिहिताना, हा केवळ व्यक्तीचा सन्मान नसून शिक्षकांच्या हक्कांसाठी उभ्या राहिलेल्या एका निर्भीड संघर्षशील प्रवासाला दिलेली मानवंदना आहे। दिलीप कडू म्हणजे केवळ एक शिक्षक नेता नव्हे, ते व्यवस्थेशी भिडण्याची हिंमत ठेवणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि शिक्षक म्हणजे सेवक या संकुचित चौकटीत अडकवण्याच्या प्रवृत्तीला ठाम नकार देणारे नेतृत्व आहे। शिक्षकांना केवळ अध्यापनापुरते मर्यादित न ठेवता त्यांना सन्मान, स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षिततेचा अधिकार आहे, ही भूमिका त्यांनी केवळ भाषणांतून नाही, तर रस्त्यावर उतरून, आंदोलने उभी करून, वेळप्रसंगी संघर्ष पत्करून सिद्ध केली। शिक्षकांचे प्रश्न हे कागदोपत्री फाईल्समध्ये अडकवून ठेवायचे विषय नाहीत, हे दिलीप कडूंनी सातत्याने अधोरेखित केले। संचमान्यता, सेवा शर्ती, अनुदान, प्रलंबित वेतन, विनाअनुदानित तासिका, आकृतीबंध, जुने, नवे जी.आर. या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकलेल्या शिक्षकांचा आवाज बनणे ही सोपी भूमिका नव्हती, पण दिलीप कडूंनी ती गेल्या 30 वर्षांपासून स्वीकारली आणि कधी मागे फिरून पाहिलं नाही। त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद त्यांच्या प्रामाणिकपणात आहे। ते शिक्षक सभांमध्ये बोलतात तेव्हा शब्दांमध्ये अनुभव असतो, आंदोलनात उतरतात तेव्हा मागे शिक्षकांचा विश्वास असतो। नेतृत्व म्हणजे व्यासपीठावर उभं राहणं, या समजुतीला छेद देत, ते गावागावात, शाळाशाळांत जाऊन शिक्षकांच्या वेदना ऐकतात। ही ऐकण्याची संवेदनशीलताच त्यांना खऱ्या अर्थाने नेता बनवते। दिलीप कडूंच्या लढ्याचा केंद्रबिंदू एकच राहिला, शिक्षकांचे अस्तित्व सुरक्षित करा। शासन दररोज नवनवीन शासन निर्णय काढून शिक्षकांच्या सेवांवर टांगती तलवार ठेवत असताना, शिक्षक शांत राहतील, ही अपेक्षा त्यांनी मोडून काढली। शिक्षक जर गप्प बसले, तर शिक्षण व्यवस्थेचं नुकसान अटळ आहे, हा त्यांचा ठाम विश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रकट होतो। त्यांच्या आंदोलनांत आक्रमकता आहे, पण ती विध्वंसक नाही, ती प्रश्न विचारणारी आहे। त्यांच्या भाषणांत कठोर शब्द असतात, पण ते वैयक्तिक द्वेषातून आलेले नसतात, ते व्यवस्थात्मक अन्यायाविरुद्ध उभे ठाकलेले असतात। म्हणूनच त्यांचा रोष हा समाजाच्या हितासाठी असतो आणि त्यांची शांतताही तडजोडीची नसते। दिलीप कडू हे शिक्षकांच्या दुःखावर केवळ सहानुभूती व्यक्त करणारे नेते नाहीत, ते त्या दुःखाला राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर प्रश्न बनवणारे नेते आहेत। त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना केवळ संघटनेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर ते समाजाच्या व्यापक चर्चेचा भाग बनवले। शिक्षण ही केवळ सेवा नसून ती राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेत शिक्षक असुरक्षित असतील तर भविष्यातील पिढ्या अस्थिर होतील हा विचार त्यांनी सातत्याने मांडला। वाढदिवस हा व्यक्तीच्या आयुष्यातील एक दिवस असतो, पण दिलीप कडूंसारख्या व्यक्तींसाठी तो संघर्षाच्या प्रवासातील एक टप्पा असतो। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना, त्या शुभेच्छा केवळ दीर्घायुष्याच्या नसून त्यांच्या संघर्षाला अधिक बळ मिळो, त्यांच्या आवाजात अधिक धार येवो आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी उभी असलेली ही मशाल अधिक तेजाने पेटत राहो अशा अपेक्षांच्या आहेत। शिक्षक चळवळीत दिलीप कडू हे नाव केवळ वर्तमानापुरते मर्यादित राहणार नाही, ते इतिहासात नोंदवलं जाणार आहे। एक समर्पित शिक्षक नेता म्हणून, ज्याने सोयीचा मार्ग न निवडता संघर्षाचा मार्ग स्वीकारला। आणि म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवशी एवढंच म्हणावंसं वाटतं, अन्यायाशी थेट भिडला, शब्द झाले शस्त्र, दबलेल्यांसाठी पेटला, लढ्याचा प्रखरास्त्र, ना झुकला सत्ता पुढे, ना गिळली शांतता, कार्यकर्तृत्वातूनच घडली नेतृत्वाची ओळखता। श्रीकांत लाजूरकर।